राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक ट्रेंडिंग स्लीव डिझाईन दाखवणार आहे। आता ही तक्षशिला पैठणी आहे, त्याचं आपल्याला स्लीव डिझाईन करून द्यायची आहे। आता इथं मला अस्तर कमी पडलं होतं, तर मी इतकं वरी जॉईंट दिलेला आहे। तुम्हाला अस्तर कमी पडत असेल तर तुम्हीही ते जॉईंट देऊ शिवू शकता। आता आपली स्लीव ही 11 इंचाची आहे। 11 इंच पूर्ण माप घ्यायचं, 3.5 डाऊन करायचे। जिथून डाऊन केले त्या साईडने आपल्याला 1.5 इंच आत घ्यायचे। आता ही तिरकी रेष आपल्याला 11च्या पॉईंटवर आणून अशी तिरकी जोडायची आहे। त्याचं निम्म करायचे, निम्म्यावर एक पॉईंट द्यायला, त्या पॉईंटपासून आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे आणि स्लीवला आकार द्यायचा आहे। आता ही आपली नॉर्मली स्लीव जशी आपण कटिंग करता त्याप्रमाणे कटिंग केलेली आहे। खाली आपला दंडघेर टाकलेला आहे। माझं इथं 6चा दंडघेर आहे आणि मी 1.5 इंच शिलाई मार्जिन धरून अशी रेष आखून घेतलेली आहे। आता आपल्याला वर पप टाकायचा आहे। तुम्हाला कितीचा पप हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मला नॉर्मली 2 इंचाचा पप हवा आहे, मी 2 इंच घेतलेला आहे। तुम्ही 3-3.5 इंचापर्यंतही पप घेऊ शकता। आता ही मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे आणि हा पॉईंट आपल्याला 4 इंचापर्यंत घ्यायचा आहे। म्हणजे हे या बाजूने 2 इंच आणि या बाजूने 4 इंच असं आपण माप घेतलेलं आहे। इथे मी 1 इंच घेतलेलं आहे, तिथून आपल्याला स्लीवला आकार द्यायचा आहे। या पद्धतीने आकार देऊन घ्या। आता इथं समोरच्या मुंड्याचा मी आकार दिलेला आहे। या पद्धतीने आपण कट करून घेऊ। पाठीमागल्या मुंड्याच्या आकारावरून आपल्याला अगोदर कट करायचा आहे। आता आपल्याला सेंटरला एक खून करायचे, थोडासा कट देऊन घ्यायचा आहे आणि जिथं आपल्याला 4चा पॉईंट आलेला होता तिथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे 2 पॉईंट झाले। त्यानंतर आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। वरचे 2 कापड उचलायचे आणि समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। ही आपली स्लीव कटिंग झालेली आहे। आता मेन कपड्यावर ठेवून आपल्याला जशाच तशी कटिंग करून घ्यायची आहे। व्यवस्थित आतरून घ्या। आता मेन कपड्यावरही आपली स्लीव कटिंग झालेली आहे। आता इथं 2 आपल्या स्लीव कटिंग झालेल्या आहेत। एक अस्तर उचलायचं आणि दोन्ही खालच्या स्लीववर ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारते वेळेस अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून शिलाई मारून घ्यायची। शिल्लकचं कापड कट करून टाकायचं। असं बोटानं प्रेस करा, म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जातं। एक दाबटीप टाकून घ्यायची आणि वरल्या कपड्याला आपल्याला फ्यूकॉलनं चिटकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे फ्यूकॉल नसेल तर तुम्ही शिलाई मारू शकता। अस्तर बरोबर ठेवून बाकीचा कपडा कट करून टाकायचा आहे।
आता इथं छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहेत. सेंटरच्या या बाजूने 3 किंवा 4 प्लेट घ्यायच्यात आणि सेंटरच्या या बाजूने 3 किंवा 4 प्लेट घ्यायच्यात. म्हणजे 4 घेतल्या तर याही बाजूने 4च घ्या आणि याही बाजूने 4च घ्या. या पद्धतीने प्लेट झाल्यानंतर आपली स्लीव ही तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, ही स्लीव अशी दिसते. नक्की ट्राय करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.